मित्रांनो नमस्कार. आपल्या सोबत आहेत डॉक्टर खेड बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी. त्यांचा एक गाईचा गोठा आहे आणि त्यांच्याकडे खूप अशा गायी आहेत आणि त्यांच्या स्वतःच्याच गायी आहे आणि ते स्वतःच डॉक्टर आहेत. नमस्कार डॉक्टर. जरा तुमचा दाखवा आम्हाला जरा थोडासा या मागे. शकताय या पुढे आपल्या सोबत आहेत बंटी धायगुडे खेड बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणचे गोठा मालक आहेत. त्यांच्या स्वतःच्या ज्या आहेत ते गायी आहेत, त्यांनी संगोपन केलेलं आहे गायींचं. डॉक्टर नमस्कार. नमस्ते. नक्कीच कसं तुम्ही नियोजन कधीपासून तुम्ही नियोजन केलेलं आहे? बरं, आता मी कॉलेजला असल्यापासून गाय इथे गाय जुन्याच आहेत. म्हणजे पहिलंच आमची डेअरी होती एक संघाची आमच्या जन्माच्या टायमिंगला. संघ बंद पडला की मग परत गायींच्या म्हणजे गायी केल्या वडिलांनी. तेव्हापासून आहेत गायी तिथे. ही कोणती गाय आहे? ही गिर क्रॉस आहे. आपल्या एच एफ गायला गिर भरलेलं घरी दूध खायलासाठी आपण केलं तयार. टोटल आपल्या किती अशा गाय आहेत टोटल? आता ह्या सर्व घरच्या तयार झालेल्या आहेत. घरच्याच घरच्याच विकत नाही घेतलेल्या गाय अजून कुठल्या, घरच्याच आहेत सगळं. तरी गाय किती आहेत टोटल अशा? मोठ्या 9 गायी आहेत. 3 आहेत आता. जास्त आता एक 5 गाय विकली आम्ही आत्ताच. खाया म्हणजे चाराच तुटवडा यायला लागला. तरी तुमची एक गाय किती लिटर दूध देते तरी? आता 30+ पर्यंत आहेत गाय आता. सकाळ संध्याकाळ एक गाय? हो, एक गाय. आता 6 गायी दुधाव आहेत. बाकीच्या गाभण आहेत. दुधाव आहेत त्यातल्या 3-4 महिन्याच्या 2-3 गाय गाभणीच आहेत. आता चालू पाण्याचं वगैरे सगळं कसं कोण बघते? चारा पान आता म्हणजे काय घरचं सगळं बघतोय आम्ही चौघच. तुम्ही जे हे गायीचं संगोपन करता म्हणजे याला सकाळचं रुटीन कसं असतं? किती वाजल्यापासून तुमचं? सकाळचं 6 ते 8 काम होतं. 2 तासात काम होतंच. धारा वगैरे शेण मुक्त आहे त्यामुळे काय शेण काढायची काही गरज लागत नाही. फक्त चारा टाकून आत गाया घ्यायच्या, धारा काढायच्या, परत सोडून द्यायच्या. 1 तास 8:30 पर्यंत होतं काम. 8-8:30 पर्यंत. तिथून तुमचं जे काय असेल ते डेली 3-4 वाजता मग कॉल रोखायचे. 4-5 गावात जातो आपण. म्हणजे तुम्ही स्वतः तुम्ही सांगा जरा काय कसा म्हणजे कसा ह्यात घुसला? ह्यात काय झालंय, आमचे दाजी म्हणजे आमची मोठी बहीण आहे, ते जे मिस्टर डॉक्टर्स आहेत, त्यांच्या ह्यानीच आपण ह्यात उतरलो म्हणायचं. म्हणजे तो कोर्स केला. मग त्यांच्याकडेच मी 2 वर्ष प्रॅक्टिसला होतो माळेगावला. तिथेच प्रॅक्टिस करून कोरोनात आलो आपण इकडं. 2020 साली चालू केलं प्रॅक्टिस. 5 वर्ष झाले तर प्रॅक्टिस करून. आता सगळं म्हणजे तुमच्या गायचं वगैरे सगळं तुम्हीच बघता? हो, स्वतः आम्ही बघतो. हो. तरी दिवसाला म्हणजे किती लिटर तुमचं दूध? आता 120 लिटर दूध आहे दिवसाला. म्हणजे इथं डेअरी वगैरे? डेअरी इथं वस्तीवरच आपल्या डेअरी आहे. काही 1 किलोमीटरवरच आहे. इथून जाऊन आपण घालतो दूध डेअरीवर. कूलर आहे डायनामिक्सचा. ही म्हातारी गाय आहे सगळ्यात आमची. म्हणजे म्हातारी गायीच्या थोडंसं संगोपन करत 16 वर्षाची. 12 वित झाले तिच्या. तर 13व्याला परत गाभण आहे. चांगले दूध चांगलं देते. ह्याचीच ब्रीडिंग आहे बऱ्यापैकी सगळ्यात. तर थोडं आपण वाढवत गेलोय. भविष्यामध्ये आता आपल्याला मोठा गोठा अजून याच्यापेक्षा दिसणार. मोठा गोठा करायचाच आहे. जे या क्षेत्रामध्ये गाय संगोपन असेल, दुधाचा व्यवसाय असेल किंवा तरुण वर्ग याच्यामध्ये खूप येतोय, त्यांना तुम्ही काय सांगाल? का अनुभव काय सांगा? चांगले आहेत. त्यात पैसे बी भरपूर आहेत आणि कंपनीत 10-11 हजारात जाण्यापेक्षा हा चांगला व्यवसाय. फक्त कष्ट आहेत. पोरांना आताचे काही कष्ट नको म्हणतात, पण ह्यात थोडं कष्ट केलं तर कायच अडचण नाही करायला. तुम्ही 1 लाख रुपये म्हणले तरी महिन्याला कमवू शकता. फक्त कष्ट करावं लागते. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला दुसरं कंपनीत तुम्हाला 12 तास ड्युटी करावं लागते, तेव्हा 12,000 रुपये तुम्हाला भेटतात. पण इथं सकाळ 2 संध्याकाळ 2 तास काम केलं तुम्ही 1 लाख रुपये पगार म्हणलं तर घेणार. बरं सगळं म्हणजे घरची काय माणसं असं वेगळं नाही. आपल्या घरची राहणार चारा असला तर 1 लाख रुपये तुम्हाला 100% राहणार महिन्याला. बरोबर आहे. याचं खाण्याचं काय काय असतं ना खाणं? आता ऊस आहे, मका आणि ऊस. मुरगा असतो जो असतो त्याला काय म्हणतो? खुरी म्हणजे खुराक समृद्धी गोदरेचीच आहे. गोळे आणि भरडा आहे, मका भरडा, पेंड. बार्ली काय वापरत? बार्ली नाही आपण वापरत. मी स्वतः वैयक्तिक गोट्यांवर जातोय, त्यांना मी स्वतः सांगतो की बार्ली वापरू नका. म्हणजे लागायला म्हणजे गाभण राहायला बी गाय त्रास देते.
डॉक्टर तुम्ही स्वतःच असल्यामुळे त्याचं काय सगळं तुम्हीच बघता. हो, आम्हीच तो पण खर्च वाचतोय तुमचा. पाणी वगैरे तिकडेच आहे ना? पाणी आहे आपल्या विहिरीत इथं एक विहीर आहे आणि आपल्या जुनी वस्ती खाली तिथं एक विहीर आहे. तिथून पाणी आपण इथं आणलेलं आहे. आपलं बऱ्यापैकी स्वतः सगळं करतो. स्वतः सगळं गरजेचं आहे. खाद्य असेल मग स्वतः मशीन आहे, धाराची मशीन आहे, कुटी मशीन आहे, ट्रॅक्टरवरची कुटी मशीन घेतली. असं काय वेगळं त्याची काय शेती वगैरे आपली शेती काय इथं 8 एकर आहे. 8 एकर शेती हां चालू आणि बाकी अशी माळच आहे अजून चालू केली नाही. त्याच्यामध्ये तुम्ही कसं उत्पादन घेता वगैरे काय? ऊस आता चाराच आहे जनावराचा बऱ्यापैकी. बरं. आणि ऊसांचा बाकी नाही मग काय थोडं कांदा ही आपल्याला जे घरी लागतं तेवढं करायचं, थोडं गहू ही. जे तरुण वर्ग जे येतात, काही लोक कसं होतंय, काही लोकांना अनुभव नसतो. अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही असं अनुभवाशिवाय कुठलीच गोष्ट माणसाने करू नये. आता काय झाले, माणसं 10 गायी घेतात, 10 लाख रुपये गुंतवतात, 15 लाख रुपये गुंतवतात, बरोबर आहे. पण त्यात तुमचा फायदा होत नाही. तुम्ही तोट्यात जाणार तर जाणार. बरं. आधी 2 गायी घ्या, त्यांचा आधी तुम्ही अभ्यास घ्या पूर्ण त्या गायीचा, मग तुम्ही जनावर वाढवा. तुम्ही गाय 10 गायी घेऊन मग तुम्ही लॉसमध्येच आहे, पूर्ण लॉस आहे. आता सोशल मीडियावर जास्तीत जास्त म्हणजे रील्स बघून किंवा गाई उद्योजक आहेत, गाई क्षेत्रामध्ये ज्यांनी दुधाचा व्यवसाय करून, तसेच त्यांची शेती वगैरे आहे, त्यांच्याकडे बैलसुद्धा आहेत, त्याच्यातून तसे ते डॉक्टरसुद्धा आहेत. नक्की हे मॅनेजमेंट तुम्ही कसं करता नक्की सगळं? आता बऱ्यापैकी रानातलं ह्याच्यातलं वडीलच बघतात. माझा वेळच नसतो जायला, कारण जनावरांचं एक 8-8:30 सकाळचं उरकायला होत्यात. तिथं पुढं विजिट 3-4 वाजता यायलाच. तिथनं पुढं मग चारा हीच वेगळं लागतो त्याला. परत मग 8-8:30ला परत संध्याकाळी 2 तास परत जावंच लागतं विजिटला. आणि हे खत वगैरे जे साठतं त्याचं काय करता? खत रानातच आपण म्हणजे सप्लाय वगैरे काय राहणार करत नाही, फक्त आपलं काय असेल शेतामध्ये. विहीर वगैरे तुमची स्वतःची विहीर आहे. सगळं स्वतःच आहे. क्षेत्र इथं एकाच ठिकाणी आहे आणि विहीर पाणी म्हणजे खाद्याचं पण काय अडचण नाही. तरी एक अंदाज सांगतोय, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कुठे असेल, एक गाय तरी दिवसाला सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या अनुभवातून किती लिटर दूध देते? एक तुम्ही बघितले आतापर्यंत जास्त बी असतील आमचे इथं सुकेटमध्ये कस्टमरच आहेत, म्हणजे मित्रच आहेत. मित्र म्हणजे कस्टमरपेक्षा मित्र जवळचे आहेत. त्यांनी एक आता विशाल बोडरे म्हणून, विशाल विठ्ठल बोडरे सुकेटचे, त्यांनी एक माळेगावमधून गाय घेतलेली. बरं. कालोडीच होती पहिला, रोज 2,02,000 रुपयाला. त्या गायचे 40 लिटर पहिला येतात दूध दिलं त्यांनी. पण जरा थोडं आजारी पडली. आता गाय टॉपलाच होती. आजारी ज्यावेळेस पडतं त्यावेळेस तिला विषय वातावरण जरा ट्रॅव्हलिंगचा भरपूर त्रास झाला तिला. मोठी गाय होती चांगली, आजारी पडल्यामुळे आता ती चांगली गेली असते, 40+ गेली असते पहिल्या त्यालाच. 40 पर्यंत तिने दूध दिलतच. तिची ब्रीडिंग बी आता आहे त्यांनी केली आपण तयार तिथं. भविष्यामध्ये आता अजून मोठा गोठा करण्याची इच्छा तुमची आहे की काय? हा, गोठा मोठाच करायचा आहे आपल्याला अजून. बऱ्यापैकी ह्या रानात अख्खा गोठा होईल एवढं मोठं नियोजन आहे. एवढे 2-3 वर्षात करायचंच आहे. पण ब्रीडिंग आता आपण हे सर्व गायींना भरलेलं आहे सगळं, ABS ज्युपिटर सगळं सिमेंट सगळं स्वतः म्हणजे त्यातनं अनुभव घेतला आहे. कालवडी कशा होत्या तयार, ब्रीडिंग किती चालतंय त्या कालवडींचं, त्याच्यानुसार सिमेंट भरलेले आहेत आपण. हे सगळ्या कलरला काळ्या गायीत, पण 30+च्या सगळ्या गायीत, 30+च्या आहेत. त्यामुळं काय माणसांना वाटतं की काळ्या गायीत काय नाही, तसं काय नसतं. दूध देण्याची धमक पाहिजे का जनावरात. आता ह्याची जी ब्रीडिंग होणार आहे, आपण आता हिला ते पलीकडचीला ज्युपिटर टाकले, तिचा थोडा कलर त्या पांढऱ्या गायीत होईल पलीकडच्या बांडी, पण तिचं दूध 30+ला पाहिलं 30ला तर 100% चालणार पहिल्या हाताला. तिची आईच देते 30+, त्यामुळे ती पहिल्या कालवड बी 100% तेवढे दूध येणारच आहे पहिल्या हाताला. कारण तिचं आता ओळू आपण ज्युपिटर म्हणून ओळू बघा, मग त्याची म्हणजे कॅपॅसिटी चांगली 30+ पहिल्या हाताला, त्यामुळे हे 100% चालणार आहे. आपण म्हणजे निवडत तशी केली आहे सिमेंटला. तरी तुम्ही बघितलं, महाराष्ट्रामध्ये तरुण उद्योजकामध्ये एक तरुण वर्गांना जे या तरुण पिढी जी आहेत या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय करावं लागतं, कसा संघर्ष करावा लागतं, कसं मॅनेजमेंट करावं लागतं. थँक्यू तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.